घटनेवरती विश्वास का नसावा? घटना पाळणारे न पाळणारे हा मुद्दा असू शकतो. मग चौकट जर का मोडली तर मग तालिबान आणि पाकिस्तानसारखा देश आपल्याला परवडेल का? तिकडे कुठलंच घटना हे नाहीये, तरीसुद्धा पाकिस्तानामध्ये न्यायालयाचं थोडंफार अजूनही चालतंय. आणि आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवाचं किंवा देवळात घंटा बडवणाऱ्याचं हिंदुत्व नाही. हे काही कर्मकांड ह्याच्यावरती विश्वास ठेवणारं आमचं हिंदुत्व नाही. म्हणजे उद्या पाकिस्तान आता चीन घुसलाय, तो जो औरंगजेब होता तो आपल्या देशासाठी लढला. अतिरेक्याने विचार नाही केला औरंगजेब आहे म्हणजे आपला आहे, नाही, हा देशाकडनं लढतोय, तो कोणी असला तरी आपला शत्रू आहे म्हणून त्याची हालहाल करून त्याला मारलं. पहिलं समान नागरिक कायद्यावरती तर आपण नंतर बोलूच, कारण त्याच्याबद्दल शिवसेना प्रमुखांनी भूमिका अत्यंत परखडपणे स्पष्टपणे मांडलेली आहे. उद्धवजी, एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणि त्याच्याकडे सुद्धा या देशाचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे सरकार आपल्याकडून गेल्यावर किंवा आमदारांनी बंड केल्यावर किंवा आमदारांनी गद्दारी केल्यावर, बेईमानी केल्यावर एक मोठी न्यायालयीन लढाई लढली गेली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यातल्या काही आमदार हे अपात्र ठरतील अशा प्रकारचे निर्देश दिले आणि त्या निर्देशाचं पालन विधानसभा अध्यक्षांनी करायचं आहे. त्या निर्णयाला 3 महिने होत आलेले आहेत, तरीही या विधानसभेचे अध्यक्ष अद्याप निर्णय घेत नाही. एका गोष्टी मला नक्की आशा आहे, रामशास्त्री बाणा हा एक महाराष्ट्राचा बाणा आहे. रामशास्त्री बाण्याने न्याय देणारे न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयात आहेत हा माझा विश्वास आहे. आणि त्यांनी केवळ आमच्या बाजूनीच न्याय द्यावा म्हणजे त्यांचा बाणा सिद्ध होईल असं नाही मी म्हणत. तर शिवसेनेची जी मागणी किंवा शिवसेनेने जे तिकडे कोर्टात मांडलेलं आहे ते संविधानामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते कोणी पुसून नाही टाकू शकत. मग तुम्हाला संविधान बदलावं लागेल, घटना बदलावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे याचा अर्थ असा की त्यांनी काय करायला पाहिजे, काय काय झालेलं हे सगळं ठरवून त्यांनी दिलेलं आहे. मात्र अपात्र पात्र ठरवण्याचा हा अधिकार हा पहिला विधानसभा अध्यक्षांचा असतो. ज्याप्रमाणे शिवसेना कोणाची हा तुमचा जो प्रश्न होता तो प्रश्न घेऊन आम्ही ते गेले होते तिकडे आणि आम्ही न्यायालयात गेलो तेव्हा न्यायालयाने सांगितलं की हा पहिला प्रथम अधिकार, कारण ही स्वायत्त संस्था आहेत, हा अधिकार निवडणूक आयोगाचा म्हणून त्यांनी सांगितलेलं तिकडे तुम्ही जा, तिकडे तुम्हाला न्याय मिळाला नाही तर आमच्याकडे परत या. त्याच्यामुळे आपण निवडणूक आयोगाच्या विरुद्ध न्यायालयात गेलेलो आहोत. तसंच इकडे जर का विधानसभा अध्यक्षांनी घटनेला धरून न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. आणि तिकडे त्यांनी तर संपूर्ण माझ्या मते सगळी सुनावणी झालेली आहे, वर्ष 6 महिने त्याच्यात सुनावणी त्यांनी केलेली घेतलेली आणि मग तो निकाल लिहिलेला आहे. मग मला नाही वाटत जर इकडे घटना बाह्य काही निकाल दिला गेला तर तिकडे वेळ लागेल असं मला नाही वाटत. अजूनही तुमचा घटनेवर विश्वास आहे, संविधानावर? घटनेवरती विश्वास का नसावा? घटना पाळणारे न पाळणारे हा मुद्दा असू शकतो. या देशामध्ये कायदा आहे पण न्याय नाही असं आज म्हटलं जातं, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हे सर्व थोड्याफार फरकाने सगळीकडेच आहे, थोड्याफार फरकाने सगळीकडेच आहे. म्हणून एकदम काय आशा सोडणं, नाहीतर मग आपली चौकटच मोडून जाईल. मग चौकट जर का मोडली तर मग तालिबान आणि पाकिस्तानसारखा देश आपल्याला परवडेल का? तिकडे कुठलंच घटना हे नाहीये, तरीसुद्धा पाकिस्तानामध्ये न्यायालयाचं थोडंफार अजूनही चालतंय. पण अफगाणिस्तान किंवा इतरत्र काही असे जे काही देश आहेत, मग तसा देश आपल्याला परवडेल का? त्याला आपण आपला भारत किंवा भारत माता म्हणू शकतो का? आता भारत मातेचा विषय निघालेला आहे. या भारत मातेच्या संदर्भात काही राजकीय पक्ष नेहमी ही भारत माता आमचीच, म्हणजे आम्हीच्या भारत मातेचे मालक आहोत. मातेचे मालक त्यांना मातेचे मालक ज्यांना म्हणतात त्यांना या मातीत गाडायला पाहिजे. नक्कीच. किंवा हिंदुत्वाचा विषय आला की आम्हीच हिंदुत्वाचे मालक. हे वेगळी आहे. तुम्ही हिंदुत्वावर विषय अजून किती ठाम आहात? पहिली गोष्ट, मी माझ्या हिंदुत्वाची एक चौकट जी माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी दिलेली आहे ती चौकट मी सांगितलेली आहे. या देशासाठी, देशावरती जो प्रेम करतो, देशासाठी जो मरायला तयार आहे तो हिंदू. आणि आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवाचं किंवा देवळात घंटा बडवणाऱ्याचं हिंदुत्व नाही. हे काही कर्मकांड ह्याच्यावरती विश्वास ठेवणारं आमचं हिंदुत्व नाही. म्हणजे उद्या पाकिस्तान आता चीन घुसलाय, अरुणाचलमध्ये घुसलाय, आणखीन घुसलाय, मणिपूरमध्ये घुसलाय असं मी ऐकलं. मणिपूरच्या मध्ये चिनी ड्रॅगॉन आहे, त्यांच्या संघटना आहेत. मग त्यांच्यावरती तुम्ही गोमूत्र शिंपडल्यावरती जातील का परत? हे हिंदुत्व नाहीये. देशाचं रक्षण करणं हे हिंदुत्व आहे. त्याच्यामुळे आमचं हिंदुत्व हे अगदी स्पष्ट आहे. याकरता मी मागे काश्मीरमध्ये जो एक आपला सैनिक गनमॅन मारला गेला,
त्याचं नाव औरंगजेब. मी मुद्दामून सांगतो, तो जो औरंगजेब होता तो आपल्या देशासाठी लढला. अतिरेक्याने विचार नाही केला औरंगजेब आहे म्हणजे आपला आहे, नाही, हा देशाकडनं लढतोय, तो कोणी असला तरी आपला शत्रू आहे म्हणून त्याचे हालहाल करून त्याला मारलं. मग तो काय आपला नव्हता? त्यांनी सांगावं, जसं मी सांगतो तसं त्यांनी सांगावं त्यांचं हिंदुत्व नेमकं काय, त्याला शेंडा बुडका आणि काय आहे की नाही त्यांनी सांगावं, त्यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय. आता सुद्धा गोवंश हत्या बंदी ही महाराष्ट्रामध्ये, बाजूच्या राज्यात नाही. बरोबर आहे. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की मी गोमांस खातो. RSSचे होसबळे सांगतात की गोमांस खाणाऱ्याला दरवाजे बंद करता येणार नाही. मग नेमकं तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? एका ठिकाणी तुम्ही गोवंश हत्या बंदी करतात, दुसऱ्या ठिकाणी तिकडे कोणाकडे गोमांस सापडलं या संशयावरून त्याला मारून टाकता, मॉब लिंचिंग होतं. आणि दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही सांगता नाही मी रिजिजू बोलले होते मागे, मी गोमांस खातो, काय कारवाई करायची? संपूर्ण ईशान्येमध्ये, ईशान्येच्या राष्ट्रामध्ये गोमांस हे त्यांचं आहे ना. गोव्यामध्ये पर्रिकर बोलले होते, गोव्यात पर्रिकर बोलले होते मुख्यमंत्री असताना की इथे मी गोमांसाची कमी पडू देणार नाही, कमी पडलं तर मी बाहेरून आणेन. मग इकडे मॉब लिंचिंग होतं, इकडे हे असे बोलणाऱ्यांवरती कारवाई काय करत नाही? उद्धवजी, राम मंदिराचा विषय जवळजवळ आता संपत आलेला आहे. ट्रिपल तलाकचा विषय सुद्धा संपलेला आहे. 370 कलम आणि जम्मू काश्मीर हा विषय संपला, पण आधुनिक काश्मीरी पंडितांचा विषय संपला नाही. तेच माझं म्हणणं आहे की 370 कलम काढायला शिवसेनेने पाठिंबा दिलाच, पण 370 कलम काढल्यानंतर अजून सुद्धा तिकडे टार्गेट किलिंग होते. काश्मीरी पंडित परत जाऊ शकत नाही आहेत, जागा कोणी जाऊन तिकडे घेऊ शकत नाही आहेत आणि निवडणुका होत नाही आहेत. काश्मीरचे तर त्यांनी तसे 3 का 2 तुकडे केलेच. एक पाकव्याप्त काश्मीर तर वेगळाच आहे, पण लेह लडाख मला वाटतं वेगळा काढला, जम्मू वगैरे वेगळा काढलं. मग निवडणुका का घेत नाहीत तुम्ही? आणि आता ह्या सगळ्यांवर नाही, आता जेव्हा मेहबूबा मुफ्तीवरनं आता आम्ही गेलो होतो तेव्हा चर्चा झाली त्यांच्याशी. मी हो, त्या पहिल्या बैठकीत मीच त्यांच्या बाजूला जाऊन बसलो होतो. पण तेव्हा फडणवीस बोलले होते अतिरेक्याने का पाकिस्तानाने धमकी दिली होती, तुम्ही निवडणुका कशा घेतात घेऊन दाखवा. आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या. सरकार स्थापन कसं करायचं करून दाखवा म्हणून आम्ही मेहबूबा बरोबर गेलो. मग तेव्हा पाकिस्तानने धमकी दिली होती म्हणून तुम्ही निवडणुका दाखवल्या. तर आता कोणी धमकी दिले निवडणुका घेऊन दाखवा म्हणून? कोणीच दिलेली नाहीये. मेहबूबा सुद्धा तुमच्या सोबत होत्याच. आणि पाकिस्तान तर आता मला माहिती नाही आता, कारण भारत पाक सामना अहमदाबादमध्ये होतोय, म्हणजे पाकिस्तान बरोबर सुद्धा तुमची मैत्री झाली असेल. मग आव्हान दिले कोणी काश्मीरमध्ये निवडणुका घ्यायला? आता ही सगळी आव्हानं संपलेली आहेत आणि 2024च्या निवडणुकामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे समान नागरी कायदा. म्हणजे काय? लोकांना तोच प्रश्न पडला, म्हणजे काय आणि तेव्हा शिवसेनेची भूमिका काय असेल हे लोकांसमोरचा प्रश्न आहे. पहिलं समान नागरी कायद्यावरती तर आपण नंतर बोलूच, कारण त्याच्याबद्दल शिवसेना प्रमुखांनी भूमिका अत्यंत परखडपणे स्पष्टपणे मांडलेली आहे. पण समान नागरी कायदा करत असाल तर पहिलं जर का मी तुम्हाला म्हटलं तेच पुन्हा सांगेन की गोवंश हत्याबंदी काश्मीर ते कन्याकुमारी करून दाखवा, मणिपूरमध्ये शांतता राबवून दाखवा, तिकडे काय करू शकत नाहीयेत तुम्ही. आणि समान नागरी कायद्याचा अर्थ केवळ तुम्ही कोणाच्या लग्नापुरता ठेवणार असाल तर तो भाग वेगळा, पण कायद्यापुढे सगळे समान असतील तर तुमच्यातल्या भ्रष्टाचारानं सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. हा मला वाटतं समान नागरी कायद्याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत आहे. तो दुसरीकडे असला तर तो व्यभिचारी किंवा भ्रष्टाचारी, आणि त्यांच्याकडे असला तर लगेच त्याला संत झाला लॉन्ड्रीमध्ये जाऊन, हा समान नागरी कायदा नाही होऊ शकत. वॉशिंग मशीन आहे त्यांच्याकडे, वॉशिंग मशीन आहे, पावडर कोणत्या ब्रँडची आहे, ती पावडर कुठून येते, पण हा समान नागरी कायदा मला नाही मान्य असा.